कोणाचं कोण होतं तुमचं तुम्ही पाणी असून विष आम्हाला देऊ राहिले आता पूर्णपणे मळीचं पाणी पूर्ण मळीचं पाणी टाकायला सोडले असं मोर आज हातात दोन वाटे वटत होतं वटत पिवळी काढून वट जे खरं आहे ते दाखवायला त्यांना किंवा काय कळणार पाण्याला पार आता लोक अजून कधी आखे गावाला पाणी पाहते नमस्कार, मी निळवंडे गावचे लोकनियुक्त सरपंच शशिकलाताई शिवाजी पवार. आज या ठिकाणी आमच्या निळवंडे गावामध्ये पाटाला पाणी सोडायच्या अगोदर मळीच्या पाण्याचा प्रवेश झालेला आहे आणि ते पाणी आज मी बाटलीमध्ये घेऊन तुम्हाला म्हणजे प्रत्यक्षात पाहण्यासाठी हातामध्ये घेतलेली बाटली आहे. त्याच्यामध्ये बघा ती दूषित पाणी आणि त्या पाटामध्ये आल्यानंतर पाटाच्या कडाच्या विहिरी आणि त्या विहिरीला सुद्धा लाल पाणी उतरलं आहे. मग आता हे जाणून बुजून आम्हाला हा त्रास देण्याचा म्हणजे याच्यापासून आमच्या मुलाबाळांना धोका आहे आणि पाणी पूर्ण विहिरींमधलं दूषित झालेलं आहे. कारण नजीकच्या विहिरी आता असतीलच पण ते पाणी वड्यानं सुद्धा खाली जात आहे आणि त्या पाण्यामुळं सगळ्या विहिरींतलं पाणी दूषित झालं आहे आणि त्याच्यामुळं रोगराई आमच्या लेकरा बाळांना सुद्धा त्याचा धोका आहे. तर हे जर प्रशासनानं नाही त्याच्यावर लवकर कंट्रोल केलं, त्या पाण्याचा जर बंदोबस्त केला नाही तर अन्यथा आम्ही उद्या सकाळी म्हणजे निळवंडे रस्ता रोको आंदोलन, कारण आपलं संगमनेर कोपरगाव ह्या रस्त्यावर आम्ही रस्ता रोको आंदोलन करू हेही आम्ही सांगू इच्छितो. कारण याच्यापासून आमच्या मुलाबाळांना फार तिसरी वेळ आहे आता ही आणि आता अजून पाटाला स्वच्छ पाणी यायच्या अगोदरच हे पाणी सोडले. तर मग आता या मळीच्या पाण्यापासून आम्हाला खूप त्रास आहे. सगळ्या विहिरींना पाणी लाल उतरले, सगळे शेतकरी हतबल झालेत. तर याच्यावर पटकन प्रशासनानं नियंत्रण करावं आणि आमची मागणी मंजूर करावी. रामकृष्ण हरी. नमस्कार, माझं नाव ताराबाई मारुती केरे. मी निळवंडे गावची ग्रामपंचायत सदस्य असून ह्या पाटाला मळीचं पाणी सोडलेलं आहे. हे आमच्या वड्याला विहिरीला उतरलं आहे. ते त्याच्यापासून आम्हाला खूप दूषित आहे. हे बंद केले पाहिजे. गटर ठिकाणचं बरे. नमस्कार.